ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवानंद महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथस्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथस्य पद्मपाणिं च हस्तामलकं च शिष्यम् तन्त्रौटकं वार्तिकारमन्यम् अस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिने व्योमवत् व्यक्तदेहाय दक्षिणामूर्ते नमः। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवानंद महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवानंद सद्गुरु महाराज यांच्या असीम कृपा प्रसादाने हा शक्तिपात मार्गाचा सत्संग आपला सुरू आहे। गुरुची अपार करुणा कृपा असल्याखेरीज कोणत्याही साधकाला त्याच्या कार्यात यश मिळत नाही, संतोष मिळत नाही, सुख मिळत नाही। गुरु कृपेने सर्व काही लाभत। आपण काल पाहिलं की दिव्य चक्षुचं उन्मिलन सुद्धा गुरु कृपेने होत। हा जो आत्मप्रकाशाचा दिव्य चक्षु आहे, डोळा आहे, त्याचं उन्मिलन म्हणजे तो उघडण्याचं कार्य आपण पाहिलं की सद्गुरु कृपेने होत। असे हे जे सर्वश्रेष्ठ सद्गुरु आहेत त्यांची काय लक्षणं असतात, ते कसे असतात, किंवा त्यांच्या ठिकाणी कोणकोणते सद्गुण असतात,
ज्याचा विचार आपल्याला हा विषय इतका रमणीय आहे. सद्गुरु म्हटलं की अंगामध्ये नुसतं आनंदाचा शिवारा येतो. म्हणून सद्गुरूंच्या लक्षणांना सद्गुणांना ऐकणं आपल्या सगळ्यांनाच आनंदजनक राहील. कारण आपणही त्याच मार्गातले सद्गुरु कृपेनं साधना करीत आहोत. तेव्हा सद्गुरूंची लक्षणं काय असतात, सद्गुरू काय असतात, कोणते गुण सद्गुरू मध्ये असतात हे का पाहायचं. कारण हा जो साधक आहे तोच उद्या सिद्ध बनतो, तोच उद्या गुरु बनतो. गुरु काही आकाशातून किंवा भूमीतून उगवत नाही. गुरु आपल्या साधकांमधूनच सिद्ध होतात. आणि असं जर आहे तर त्या गुरुची लक्षणं आपल्यामध्ये यायला पाहिजे. ते सद्गुण, त्यांची ती पात्रता, त्यांची योग्यता, त्यांची लायकी आपल्याला कशी प्राप्त होईल हा विचार प्रत्येक साधकामध्ये यायला पाहिजे. म्हणून त्यांच्या लक्षणांचा विचार करणं किती अगत्याचं आहे, आवश्यक आहे. सद्गुरू ज्याला कळले नाही त्याला काहीच कळलं नाही, म्हणजे तो इतका अज्ञानी मग त्याच्यासारखं अज्ञान दिसलं नाही. म्हणून सद्गुरूंच्या ज्याला आणखी अशा सद्गुरूचा सहवासही लाभतो, म्हणजे त्या लक्षणांना आपल्याला प्रत्यक्षपणे अनुभवता येते. ही जी लक्षणं आपण पाहणार आहोत ही लक्षणं अनुभवण्यासाठी, आपल्यामध्ये येण्यासाठी आपल्याला सद्गुरूचा सहवासही आवश्यक असतो. अर्थात तो जरी मिळाला नसला तरी निदान ती लक्षणं आपल्यामध्ये येण्याची उत्सुकता, जिज्ञासा, तळमळ आपल्यामध्ये असली पाहिजे. म्हणून ही लक्षणं ऐकून ठेवा. आणखी जर नसतील मग काहीच कमावलं नाही. शिष्य म्हणूनही आम्ही पात्र नाही. म्हणून शिष्याची पात्रता आपण पुढे पाहणार आहोत. तथापि ज्या सद्गुरूच्या कृपेने आपल्याला हा मार्ग मिळालेला आहे त्या सद्गुरूच्या ठिकाणी कोणती लक्षणं आहेत ती बघा. पहिली गोष्ट असं की आदर्श सद्गुरूंची लक्षणं असा हा विषय आहे. विषय काय आहे? आदर्श सद्गुरूंची लक्षणं. हा आदर्श शब्द दाखवत आहे आ म्हणजे पर्यंत दर्शन दाखवणारे. आपल्याला ही लक्षणं खूप काळपर्यंत आपल्याला दाखवणारे आणि ते सद्गुरू आहेत. सत हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. सत आणि असत असे दोन भाव आहेत. सद्भाव हा आत्मभाव आहे आणि असत भाव हा जगत भाव आहे. किंवा सत म्हणजे जो आत्मस्वरूपाचा, ब्रह्मस्वरूपाचा गुण आहे तो गुरूंच्या ठिकाणी असला पाहिजे, म्हणजेच त्यांना आम्ही सद्गुरू म्हणालो. अन्यथा गुरु तर खूप आहेत जगामध्ये. आपल्याला लहानपणापासून गुरु मिळतात घरामधून. पहिले गुरु आपले आई आणि बाप असतात. त्यानंतर मग आपल्याला हळूहळू आजूबाजूचे शेजारी मित्र मिळत जातात आणि त्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळतं. अशा तऱ्हेनं आपल्या ज्ञानाची वाढ होत
होत होत होत आपल्याला अनेक गुरु लाभतात. हे गुरु मग आपल्याला बालपणापासून तर शाळेपासून तर महाविद्यालयांपर्यंत मुकुट शिक्षण घेतानाही लाभतात. परंतु जगाचं ज्ञान देणार, लौकिक ज्ञान देणार हे जे शिक्षण आहे आणि त्याचे जे गुरु आहे त्यांना सद्गुरु म्हणता येत नाही. ते गुरु आहेत, लौकिक ज्ञान देतात, संसाराचं ज्ञान देतात, प्रपंचाचं ज्ञान देतात, जगाचं ज्ञान देतात. तेही आपल्याला आपल्या जीवनामध्ये आवश्यक असतं. म्हणून तर ते ज्ञान मिळवण्यासाठी आपण जितका वेळ देतो तितका सद्गुरूंकडून मिळणारे जे ज्ञान आहे त्यासाठी देते. बघा तुम्ही तुमचं हे करून पहा. तुम्ही मुलं शिकतात, शाळांमध्ये कॉलेजेस मध्ये जातात, डिग्र्या घेतात, आयुष्याचा किती काळ जातो त्यांचा, आणि त्या मनाने आम्ही सद्गुरूकडून जी दीक्षा घेतो आणि त्या दीक्षेनं प्राप्त होणार जे आत्मज्ञान, आत्मसिद्धी, आत्मसाक्षात्कार वगैरे वगैरे त्यासाठी आपण किती काळ देतो. अशा प्रकारे आमच्या आयुष्याचं हे जे गणित आहे तेही आम्ही तपासून पाहिलं पाहिजे. तेव्हा आदर्श गुरुची, सद्गुरूची लक्षणं सांगताना आदर्श आणि सद्गुरू असा भेद करता येत नाही. सद्गुरू म्हटला की तो आदर्श असला पाहिजे. सद्गुरू म्हणायचं ना आदर्श नसायचं असं कसं? त्याशिवाय त्याला सद्गुरू म्हणताच येत नाही. म्हणून आदर्श सद्गुरूची लक्षणं हा विषय आपण घेतो. सद्गुरूंचे स्वरूप आदर्शच असत. मग काय त्यांच्या स्वरूपाबद्दल सांगू मी. आता असं हे जे सद्गुरू स्वरूप आहे ते तत्व असत. सद्गुरू मनुष्य नसतात, देह नसतो. सद्गुरू तत्व आहे. जसं आत्मतत्व आहे, ब्रह्मतत्व आहे, तस सद्गुरू तत्व असत. तेव्हा त्याला गुरु तत्व असं म्हणतात. सद्गुरूंच्या स्वरूपाला तत्व म्हणावं आणि त्या गुरु स्वरूपामधून तयार होणार जे ज्ञान आहे ते गुरु तत्व असत. तेव्हा सद्गुरू हे आत्मतत्वाशी समरस एकरूप झालेले असतात. गुरुतत्व आणि आत्मतत्व भिन्न नाही. गुरु हेच परब्रह्म आहे असे आपल्याला आतापर्यंत गुरुगीतेने सांगितलेले आहे. तेव्हा परब्रह्म स्वरूप असलेले हे जे सद्गुरू आहे त्यांची काय लक्षणं असतात हे आज आपल्याला बघायचं. आपण गुरुगीता नेहमी म्हणतो, वाचतो, आणि गुरुगीतेमध्ये हा श्लोक फार महत्वाचा आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वराः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हा जो भगवान शंकरांनी माता पार्वतीला निर्देश केलाय गुरुगीतेमध्ये, हे देवी, हे जे सद्गुरू असतात तेच ब्रह्मदेवी आहे, ब्रह्मा, तेच विष्णूही आहे आणि ते शंकरही आहेत, महेश.
किंबहुना याच्याही वर परब्रह्म जे आहे ते सद्गुरु परब्रह्म असतात. तेव्हा अशा सद्गुरूंना वंदन करावं, नमस्कार घालावा. तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश हे आपले जे 3 देव आहेत, हे या जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय करणारे. ब्रह्मदेव ही सगळी निर्मिती करतात. विष्णू जगाचं पालन करतात, संरक्षण करतात. आणि भगवान शंकर हे जे मलिन झालेलं, नष्ट होणार, नष्ट प्राय असं नाशवान जे आहे त्याचा संहार करतात. तेव्हा उत्पत्ती स्थिती आणि लय ही 3 कार्य या देवांचे सतत चालू आहेत. परंतु ही 3 कार्य करत असताना त्यांना त्या परब्रह्माकडून ती शक्ती प्राप्त झाली दिसते. ते परब्रह्मातून आपली शक्ती प्राप्त करतात आणि म्हणून त्यांना गुरु करावे लागतात. त्यांनाही गुरुची आवश्यकता आहे, कारण शक्तीशिवाय कार्य होत नाही. शक्ती नसेल तर कार्य नाही. तुम्ही बघा, आपल्या शरीरामध्ये शक्ती नसेल तर आपण उभं पण राहू शकत नाही. पायात शक्ती नसेल तर चालू शकत नाही. किंवा शक्तीशिवाय कोणतीही शरीराची हालचाल होत नाही, किंवा कुठलेही कार्यक्रम किंवा कोणते कर्म होत नाही. मग अशी ही जी शक्ती आहे आपल्या देहामध्ये प्रत्येकाच्या, ही परब्रह्माची आत्म्याची शक्ती आहे. ही शक्ती त्या ब्रह्मदेवाला, विष्णूला आणि सदाशिवाला मिळते. आणि म्हणून ते उत्पत्ती स्थिती आणि लय हा जो त्यांचा कार्यक्रम आहे तो चालवतात. तेव्हा सद्गुरूंचं वर्णन करताना प्रथमतः आपला जो भाव आहे, शिष्याचा जो भाव आहे तो शरणागताचा असला पाहिजे. विनय, शरणागती, नम्रता हे सद्गुण आहे. जर यातला एकही अंगामध्ये असेल तर तो जो शिष्य आहे त्या शिष्याला शिष्य सुद्धा म्हणता येईल. ज्याच्यामध्ये नम्रता नाही, शरणागती नाही, विनय नाही, तो शिष्य नाही. म्हणून शिष्य हा शरणागत असतो. गुरुंकडून ज्याने आपली दिशा घेतली, साधना घेतली, त्या गुरुच्या प्रती शरणागतीचा भाव असला पाहिजे. कारण या सगळ्या विश्वाचं द्रष्टेपण सद्गुरूंमुळे आहे. हे सगळं जे विश्व दिसतंय ना, या विश्वाची निर्मिती आणि त्या विश्वाची स्थिती आणि त्याची लय स्थिती हे सद्गुरूंच्या कृपेनेच त्या ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकरांना प्राप्त झाले. तेव्हा सद्गुरूंच्या परब्रह्माच्या स्वरूपामध्ये आम्हाला प्रत्येकाला शेवटी जावं लागतं. कारण हे सगळं विश्व शेवटी त्या परब्रह्मातून बाहेर आलेलं आहे. आणि काही काल हे निर्माण होतं, दिसतं आणि लय पावतं, पुन्हा परब्रह्मात जातं. तेव्हा जिथं या सगळ्या विश्वाची, या ब्रह्मांडाची सगळी रचना
त्या परब्रह्मातूनच होते आणि त्या परब्रह्मामध्ये शेवटी विलीन होते. तुमच्या जगाचा हा खेळ अखंड चाललेला आहे. परब्रह्मातून जी शक्ती अवतरते, ते चैतन्य अवतरत आणि त्या चैतन्याने, त्या शक्तीनं या जगाची विविध प्रकारची रचना होती. ही रचना ब्रह्मदेव नावाने पुढे या रचनेचं काही काळ निरीक्षण करावं लागतं, पालन करत. ही विष्णूची शक्ती आहे, वैष्णवी आहे. तिला ब्राह्मी, वैष्णवी आणि शैवी असे शक्तीचे मग 3 प्रकार पडतात. जी संहारक शक्ती आहे ती शैवी शक्ती आहे, शिवाची शक्ती आहे. आणि या तिन्ही शक्ती यांचं पूजन अर्चन आपल्याला नित्य करावं लागतं. तेव्हा या शक्तींचं हे जे स्वरूप आहे ती महासरस्वती, ही महालक्ष्मी आणि ती महाकाली, या त्या 3 शक्ती आहे. आणि यांचेही आम्ही सतत पूजन अर्चन करत असतो, कारण या शक्ती त्या परब्रह्मातून आलेल्या आहेत आणि त्या आपल्या प्रत्येकाच्या मध्ये आहे. शक्ती तर एकच आहे, मग ह्या 3 झाल्या कशा? शक्ती जर एकच आहे तर त्यांच्या कार्यावरून 3 वाढतात. उदाहरणार्थ बघा, घरामध्ये जो प्रमुख मनुष्य असेल कुटुंबाचा, घरातला कुटुंबाचा प्रमुख मनुष्य एकच आहे, पण तो कोणाचा पिता असतो. मुलं असली की पिता होतो, पत्नी असली की पती होतो, त्याचे वडील असले तर बाळ होतो. ही जी अनेक नाती त्याला आहे तर तो एकच, परंतु या अनेक नात्यांनी तो विभागला जातो किंवा ओळखला जातो. तशी ही जी शक्ती आहे ती एकच आहे, शक्तीचे प्रकार नाही. परंतु शक्ती ज्या गुणाचा आश्रय करते आणि ज्या कर्माला लागते त्यामुळे तिचा प्रकार बदलतो. आणि म्हणून शाक्ती, ब्राह्मी, वैष्णवी आणि शाक्ती असे 3 प्रकार शक्तीचे होतात. आणि या 3 शक्ती आपल्याला मदत करणाऱ्या आहेत. बघा, आता या शक्तींचा उपयोग काय होणार आहेत? आमच्या देहामध्ये आहेत या 3 शक्ती आहेत. या देहामध्ये असलेल्या या 3 शक्ती आपल्याला अनेक प्रकारे मदत करत असतात. शक्तीशिवाय कार्य घडत नाही, हा नियम आहे सृष्टीचा. शक्ती असेल तरच काम होतं, कार्य होतं, आणि शक्ती नसेल तर काही होऊ शकत नाही. हा जर नियम आहे तर आमच्या देहामध्ये असलेली ही शक्ती अनेक कर्मांमध्ये आम्हाला उपयोगाला येते. बघा, ही जी कर्म आम्ही शक्तीच्या सहाय्याने करतो, वास्तविक ती शक्ती करते त्या ठिकाणी. पण दुर्दैव आमचं असं आहे की आम्ही ती शक्ती करत असलेलं कर्म माझं समजतो, मी करतो, हा अहंभाव जातो. अरे तुझ्यामध्ये शक्ती होती म्हणून तर तू काम करून राहिला. ती शक्ती संपली म्हणजे तू म्हणतो की मी आता थकलो, माझ्याने नाही होत. मग काम तू करतो का शक्ती करते?
माणसाला शक्ती दिसत नाही, शक्ती अदृश्य असते, सूक्ष्म असते, आणि या शक्तीचं हे स्वरूप आम्ही कधीही जाणून घेतले नसल्यामुळे आम्हाला शक्ती आमचं काम करते हे असं कधीच आमच्या लक्षात येत नाही. मुळात आम्ही आपला देह काम करतो, मी करतो, मी हा जो अहंभाव आहे, अहंकार आहे, हाच त्या कर्मामध्ये आम्ही लावतो. वास्तविक तुझा अहंकार हा छोटासा आहे रे, एवढा आहे तुझा देह तरी एवढासा आहे. आता एवढ्याशा 3.5 फुटाच्या देहामध्ये केवढा अहंकार असेल. तात्पर्य असं की शक्तीनं कार्य करतो, अहंकाराने नव्हे. आणि म्हणून आता ही जी शक्ती आहे, या शक्तीचा उपयोग आम्हाला केवळ कर्मामधूनच लाभ प्राप्त करण्यासाठी नाही, तर या कर्मांच्या पसाऱ्याने जो प्रपंच वाढलेला आहे, जो संसार वाढलेला आहे, ही माया आहे. ही माया ही शक्तीच तयार करते, ती स्वतः माया स्वरूप आहे. तेव्हा ही माया आम्हाला या संसाराच्या प्रपंचाच्या पसाऱ्यामध्ये अडकवते, पाशांमध्ये अडकवते. आणि जेव्हा ही माया आम्हाला प्रपंचाच्या आणि पाशांमध्ये अडकून टाकते, त्यावेळेला आम्हाला त्या शक्तीचे स्वरूपही कळत नाही. आणि ज्या उद्देशाने आम्ही जन्माला आलो आहोत, मनुष्य देहाने, तो आमच्या मनुष्य देहाचा उद्देश आमच्या ध्यानात राहतो. कशासाठी आम्ही जन्माला आलो? मनुष्य देह. मनुष्य देहाने आम्ही जन्माला आलो, हे कशामुळे आलो? कधी विचार केला का आपण? मनुष्य देहाने जेव्हा आम्ही जन्म घेण्यापूर्वी आम्हाला जो हा मनुष्य देह लाभला, तो कशामुळे लाभला? तर पूर्व पुण्य आणि पाप यांची समता होते तेव्हा मनुष्य देह लागतो. बरोबर ती जी तराजू आहे ना, त्या तराजूचा काटा बरोबर मध्यभागी असला पाप आणि पुण्याचा, तेव्हा मनुष्य देह प्राप्त होतो. बरं, बस एक पापही तितकंच आहे, पुण्य तेवढंच. मग मनुष्य देह का? तर मनुष्य देहाने तुम्हाला आम्हाला समज अशी येते, बुद्धी आहे त्याच्यामध्ये, ज्ञान आहे, त्या बुद्धीमध्ये थोडीशी जाणीव असते, समज आहे. त्या बुद्धीच्या समजुतीनं आम्हाला कळतं की आम्हाला जर मनुष्य देह मिळाला तर आमचं हे जे पाप पुण्य इतकंच आहे ना, तर ते पाप कमी करायचं आणि पुण्याची वाढ करायची. पाप आणि पुण्य जर समान आहे म्हणून आपला मनुष्य देह मिळाला. आता या मनुष्य देहाने आम्हाला समज आलेली आहे, कारण इतर प्राण्यांना समज नाही आणि ते काही करूही शकत नाही बिचारे. पुण्य वाढवण्याचं कोणतं काम इतर प्राणी करू शकतात सांगा ना? करतही असेल ते एवढं तेवढं, परंतु हा मनुष्य देहच असा देह आहे की ज्यामध्ये ही समज आहे. ते आपण जर आता या देहामध्ये आलो, मनुष्य देहामध्ये, आता जर आपल्याला कळतं हे की पाप आणि पुण्य समान होतं, म्हणून जर आता हा देह मिळाला तर आता हे पाप कमी करायला पाहिजे आणि पुण्याची वाढ करायला पाहिजे. आता ही पुण्याची वाढ कशाने होणार आहे? पुण्य वाढवायचं
जोपर्यंत आता हा देह आहे तोपर्यंत पुण्य कार्य वाढवायचं आहे. हे पुण्य एवढ्यासाठी वाढवायचं आहे की पुण्याने सुख प्राप्त होते. पुण्याचं फल सुख आहे आणि जर पापच वाढलं, पाप केलेलं असलं, पाप जे आहे त्याचं फळ दुःख आहे. पुण्य का वाढवायचं? तर आम्हाला सुख पाहिजे ना. प्रत्येकजण सुखाच्या पाठीमागे लागलेला आहे. म्हणून म्हणतो का असं की मला दुःख पाहिजे? प्रत्येकाला सुख पाहिजे. मग तुला जर सुख पाहिजे तर तू पुण्य वाढव ना. पुण्याचं फळ सुख आहे आणि पापाचं फळ दुःख आहे. तू जितकी पाप कर्म करशील तितकं दुःख तुला वाढत. हा नियम आहे. मग ते पुण्यकर्म करणं. आता पुण्य वाढवण्यासाठी जो विचार आहे तो फार महत्वाचा आणि खोल विचार आहे. म्हणून सद्गुरूंच्या लक्षणांनी आपण आता जाणू पुढे की हे सद्गुरू कसे बनले. हे जे आदर्श सद्गुरू आहेत आमचे, हे आदर्श सद्गुरू कसे बनले. मी जो त्यांचा शिष्य आहे, ज्यांनी माझ्यावर कृपा केलेली आहे, ज्यांनी मला हा मार्ग दाखवला आहे, त्या माझ्या सद्गुरूंनी मला हा मार्ग दाखवून त्यांच्यासारखं बनवण्याचा प्रयत्न चालवला. लक्षात ठेवा, शिष्यच पुढे सद्गुरू होतो. जसं बापाच्या गादीवर मुलगा बसली नाही, बापानं जे कमवून ठेवलेलं असं धन, द्रव्य, पैसा, अडका, शेती, बाडी, घर, दार, काय त्याने कमवलेलं असेल त्याच्या जीवनामध्ये, त्याचा मालक कोण होतो पुढे? तो मुलगा बसतो ना, तो मुलगा होऊन जातो ना त्याचा. तसं सद्गुरूंच्या पदावर आपल्याला बसायचं असतं. त्याचा शिष्य सद्गुरूच्या पदावर बसू शकतो. आणि मग सद्गुरूंच्या पदावर जर बसायचं असेल तर आपल्याला ही सद्गुरूंची लक्षणं जाणून घेणं किती आवश्यक आहे. ती त्यांच्यामध्ये तर आहेत म्हणून तर ते त्या जागेवर बसलेले आहेत. पण आता आम्हाला त्यांच्या जागेवर जर बसायचं असेल, ती स्थिती आम्हाला जर प्राप्त करून घ्यायची असेल तर आम्हाला त्या सद्गुरूंची ती लक्षणं, ते सद्गुण आमच्यामध्ये यायला पाहिजेत. शास्त्र असं सांगतं की सद्गुणांची प्राप्ती होण्यासाठी, हा संसार, हा प्रपंच, ही माया यांच्या पसाऱ्यातून निवृत्त व्हायला पाहिजे. बरं, मला ही माया पाहिजे, संसार पण पाहिजे, मला हा प्रपंचही पाहिजे, मला इकडे सद्गुरूची लक्षणही पाहिजे, वा वा, मला योगही पाहिजे, मला भोगही पाहिजे. योग आणि भोग दोघं कसे मिळतील? तेव्हा भोगातून तुम्हाला निवृत्त व्हावं लागेल, तेव्हा योग साध्य होईल ना. भोग वृत्ती जी आहे ती इंद्रियांची वृत्ती आहे, इंद्रियांची सुख आहे ती. आणि केवळ इंद्रियांच्या सुखांनी भोग घेऊन तू काय सद्गुरूच्या जागी बसशील?
म्हणून या मायेच्या पसाऱ्यातून निवृत्त होण्यासाठी आपल्याला सद्गुरूंची कृपाच पाहिजे. पुन्हा पहा कसं चमत्कारिक झालंय. आता ज्या सद्गुरूच्या पदावर आपल्याला जायचंय ते पद प्राप्त करण्यासाठी सुद्धा सद्गुरूचीच कृपा लागेल. कारण हा जो मायेच्या पसारामध्ये आम्ही जन्माला आलो आहोत संसाराच्या, यातून सुटण्यासाठी सुद्धा आम्हाला त्यांचीच गरज आहे. मायेच्या पसाऱ्यात पाशात सर्व जीव अडकून पडलेले आहेत आणि सारखे फिरत आहेत. हे जे मायेच्या पसाऱ्यामध्ये अडकून सगळे गरगर फिरणारे सगळे जीव जे आहेत, यातून फार थोड्यांना सन्मार्गाची प्राप्ती होते. माणसं तर खूप आहे, पण सगळे साधक शिष्य होत का? आंबळनेरातच पाहणार आंबळनेरात तरी बरे साधक आहेत, पण आणखी जी अन्य गाव आहेत आजूबाजूला आंबळनेच्या, इथं का जास्त झाली? तिथं सगळे सद्गुरू येत होते म्हणून झाली. ते जर इथं आलेच नसते, त्यांनी इथे दीक्षा दिल्या नसत्या, तर आंबळनेरच राहिला असतं. सकाराम महाराज झालेच नसते इथं, कसे काय शिष्य झाले असते? तात्पर्य कोणीतरी गुरु असतात, सद्गुरू असतात, भावे लागतात तिथे, तरच शिष्य तयार होतात. म्हणून सन्मार्ग दाखवणारे सद्गुरू असावे लागतात. सन्मार्ग दाखवण्यासाठी सद्गुरूंचीच कृपा असावी लागते. सन्मार्ग म्हणजे सत्मार्ग आहे. जो सद्गुरू आहे ते सद्गुरू ज्या मार्गाने गेले आणि सद्गुरू बनले, तो जो मार्ग आहे तो सन्मार्ग आहे, सत्मार्ग आहे. समजतं का? सद्गुरू ज्या मार्गाने गेले आणि सद्गुरू झाले त्याच मार्गाला सन्मार्ग असं म्हणतात. आणि तो सद्मार्ग सद्गुरू आपल्याला दाखवतात आणि तो त्या मार्गाने जो जातो तो सन्मार्गाने जातो. सद्गुरू महान शक्ती संपन्न असतात. हा एक आता आपण एक लक्षणांचा भाग बघू. आता पहिली गोष्ट म्हणजे ते सादर्श असतात. दुसरी गोष्ट म्हणजे ते सन्मार्ग दाखवतात, सद्मार्ग दाखवतात. आणखी गोष्ट लक्षात घ्या. आता ते सन्मार्ग दाखवतात, चांगला मार्ग दाखवतात. आणि तिसरी गोष्ट जी आहे, त्या सन्मार्गाने चालण्यासाठी, त्या सन्मार्गाला पकडण्यासाठी लागणारी जी शक्ती आहे ती शक्ती सद्गुरूच्या जवळ असते. म्हणून ते महाशक्ती संपन्न असतात आणि म्हणून त्याच्या शक्तीने आपल्याला तो मार्गही चालता येतो. जसं इतर काम करण्यासाठी शक्ती लागते, तशी सन्मार्गाने चालण्यासाठी लागणारी जी शक्ती आहे ती गुरु शक्ती आपल्याला उपयोगाला येते. म्हणून मायेच्या पसाऱ्यातून बाहेर काढणं, सन्मार्गाला लावणं आणि सन्मार्गाला लावून शेवटी परब्रह्मापर्यंत नेऊन पोहोचवणं, आत्मस्वरूपात नेणं, हे महान कार्य सद्गुरूच्या ठिकाणी असतं.
हे कार्य सद्गुरूंनाच करावं लागतं. म्हणून सद्गुरूंच्या ठिकाणी विलक्षण महाशक्ती असते. म्हणून ते आपल्या शिष्यांना सन्मार्गाने नेऊन आपण ज्या अवस्थेत आहोत त्या अवस्थेपर्यंत त्या शिष्याने यावं आणि गुरु व्हावं, सद्गुरु व्हावं, हीच त्यांची इच्छा असते. गुरुंना तुमच्याकडून काही नको. जसं एखादा चांगला पिता आपल्या मुलाला आपल्या गादीवर बसण्यासाठी जसा तो आपल्यासारखा व्हायला पाहिजे असं म्हणतात. म्हणजे पित्याचे जे सद्गुण आहे ते मुलामध्ये असले तरच तो त्याच्या गादीवर बसून चांगला चाललेला पुढचा संसार, आणि तो पोरगा उधळा राहिला, दुर्व्यसनी राहिला, नाना प्रकारचा वाईट मार्गाने चालणारा असला तर त्याने कमवलेलं राहू दे का तो. म्हणून प्रत्येक पित्याला असं वाटतं की आपला मुलगा आपल्यासारखा चांगला निघावा, आणि तो जर चांगला निघाला तरच तो आपलं हे जे कमवलेलं आहे त्याच्यासाठी आपण जमवलेलं आहे ते चांगलं उपभोगेल तो. नाही तर आपण असं पाहतो की बाप खूप कमवून ठेवतो आणि मुलगा व्यसनी जर असला, नाना प्रकारची व्यसन त्याला जर असली, सगळे निघून लावतो तो बाप गेल्यानंतर. असे श्रीमंत लोक गरीब झालेले पाहतो जगामध्ये. तेव्हा संसारातून पार नेणारे परब्रह्मात विलीन करणारे तेच आहेत. त्यांची चैतन्य महाशक्तीनं हे अनुप्राणित आणि संचालित केले जाते. तेव्हा गुरु मध्ये महान शक्ती का, हा प्रश्न आहे. आता जी देवांमध्ये सुद्धा नाहीये, देवांना सुद्धा गुरु करावे लागतात. देवांनाही गुरु जर करावे लागतात, का करावे लागतात गुरु? तुम्ही बघा, प्रभू रामचंद्रांनी गुरु केलेले होते. भगवान श्रीकृष्णांचे गुरु होते संदीपनी, वशिष्ठ प्रभू रामचंद्रांचे गुरु होते. सगळ्या देवांचे गुरु कोणी ना कोणी असतात. गुरु का करावे लागतात? तर गुरुंमध्ये महाशक्ती असते आणि त्या महान शक्तीनेच हा जो शिष्य आहे तोही गुरु बनतो. आणि ती जर शक्ती त्याने घेतली नाही, कमवली नाही, प्राप्त केली नाही तर तो गुरु होऊ शकत नाही. तेव्हा सद्गुरूंची कृपा, सामर्थ्य, शक्ती या ज्या गोष्टी आहेत या सद्गुरूंच्या शिवाय अन्यत्र मिळणार नाही. सद्गुरूंची कृपा दुसरीकडून मिळेल का आपल्याला बाजारात? कुठेही सद्गुरूंची कृपा सद्गुरूंच्याच माध्यमातून आपल्याला मिळते, त्यांच्याच कडून ती मिळते. त्यांच्यामध्ये असलेली जी महाशक्ती आहे त्या महाशक्तीचा प्रसादही त्यांच्याच कृपेने आपल्याला प्राप्त होतो. त्यांच्याच कृपेने आम्हाला सन्मार्गाचेही मार्गदर्शन होतं. तेव्हा सद्गुरु कृपा प्रसादाने काय घडते ते स्वतः गुरुगीता सांगून राहिले. गीता तर वाचतो, परंतु सद्गुरूंच्या कृपेने काय घडतं, काय मिळतं हे भगवान शिव पार्वती मातेला सांगून राहिले. बघा काय घडतं. गुरु कृपा प्रसादेन आत्मारामं निरीक्षेत. गुरु कृपा प्रसादेन आत्मारामं निरीक्षेत. अनेन गुरुमार्गेण स्वात्मज्ञानं
प्रवर्तते. हा सुंदर श्लोक आहे हा गुरुगीतेतला. काय सांगतात भगवान शिव माता पार्वतीला, हे पार्वती, गुरुच्या कृपा प्रसादाने, गुरुचा कृपा प्रसाद म्हणजे काय, ती महाशक्ती, त्या महाशक्तीचं दान गुरु करतात शिष्याला. तो प्रसाद आहे बरं, खायचा प्रसाद नाही आपला, तो तिकडे साखर घेऊन टाकली तो ना, हा प्रसाद खाल्ला गुरुचा, याला प्रसाद नाही. हे प्रसादाचं स्वरूप बाह्य स्वरूप आहे. प्रसाद म्हणजे गुरुचा प्रसाद म्हणजे त्यांची महाशक्ती. तेव्हा गुरु कृपा प्रसादेन म्हणजे गुरुच्या महाशक्तीने काय करता येतं, आत्माराम निरीक्षेत. हे पार्वती, आपल्या देहामध्ये असलेला जो आत्माराम आहे ना, जो आत्मा आहे ना, त्याला जर तुला पाहायचं असेल, त्याचं निरीक्षण करायचं असेल, त्याची माहिती घ्यायची असेल, तर हे गुरु कृपा पाहिजे. तो आत्मा आपल्या देहात येईल. आपल्या देहात असलेल्या आत्म्याचं निरीक्षण करणं म्हणजे काय, त्या आत्म्याचं ज्ञान प्राप्त करणं. त्याच्या डोळ्यांनी पाहण्याचं नाही, तो डोळ्यांनी दिसेल, परंतु आधी ज्ञान तर प्राप्त करा. तेव्हा गुरु कृपा प्रसादेन आत्मारामम निरीक्षेत. तेव्हा आत्म्याचं निरीक्षण करता येतं म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करता येतं. हे पार्वती, आणि मग याच आत्मज्ञानाच्या मार्गाने गुरुने आपल्याला मार्ग दाखवला. बघ रे, तुला माझ्यासारखं व्हायचंय का, तुला सद्गुरु बनायचंय का, मग अनेन गुरुमार्ग येणं. मग हा जो गुरुमार्ग आहे त्या गुरुमार्गानेच तुला चालावं लागेल. आणि मग तू कुठे जाशील, स्वात्मज्ञानम प्रवर्तते. स्वात्मज्ञान म्हणजे आत्मज्ञान, स्व म्हणजे स्वतःच, आत्मज्ञान प्रवर्तते म्हणजे प्रगट होतो. या गुरुमार्गानेच चालण्यानेच गुरु शक्तीनं आपल्याला ते आपल्यामध्ये असलेलं जे आत्मज्ञान आहे ते प्रगट होतं, ते प्राप्त होतं. म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती सद्गुरूच्या कृपा प्रसादाने होते, त्यांच्या महाशक्तीने होते. हा विचार या ठिकाणी आपल्याला सांगताय. म्हणजे सद्गुरूंची जी महाशक्ती आहे त्या शक्तीचा प्रसाद म्हणजे ती शक्ती थोडीशी जरी आपल्याला मिळाली तरी त्या शक्तीने आपल्याला आपल्या आत्मज्ञानाच्या स्वरूपामध्ये जाता येतं. आत्मा तर आपल्या जवळच आहे. गुरु असं काही म्हणत नाही की तुला मी माझ्या आत्म्याचं दर्शन दाखवतो, असं नाही म्हणत. गुरु तर आपल्या देहामध्ये असलेल्या आपल्या आत्म्याचं दर्शन दाखवतात. जसं ज्ञानोबांनी चांगदेवाला दाखवलं. ज्ञानोबांनी असं नाही म्हटलं की तू बघ माझ्यामध्ये तो आत्मा आहे, असं नाही म्हटलं. अरे तुझ्यामध्ये तो आहे, तिकडे बघ. तेव्हा आत्मज्ञान प्रविष्ट होतो, म्हणजे आपण आत्मज्ञानामध्ये जातो. मग त्यासाठी गुरु कृपा पाहिजे, गुरुची महाशक्ती प्राप्त व्हायला पाहिजे. गुरु महाशक्तीनं आपल्याला मार्गदर्शन करून देतात आणि त्या महाशक्तीने आपण आपल्या स्वतःमध्ये असलेल्या आत्म्याकडे जाऊ शकतो. आत्मज्ञानम प्रविष्यते प्रवर्तते. आता हा जो विषय गुरुची लक्षण अजून सुरू झाला आणि फारसे बरे का अजून दोनच लक्षण पाहून झाली आपली. हा विषय इतका मनोरंजक आहे. मनोरंजक अशासाठी की आपण सगळे साधक आहोत, शिष्य आहोत.
गुरुकृपा प्राप्त साधक आहोत. मग जे गुरुला प्राप्त झालेलं असेल ते आपल्याला प्राप्त व्हायला. जाऊ द्या हो, त्यांना त्यांचं वेगळं होतं, मन वेगळंच आहे. असा वेळेपणा नाही चालणार. आता तू जर दीक्षा घेतलेली आहे, तू जर आता गुरु केलेले आहे, तू जर त्यांचा प्रसाद घेतलेला आहे, तर तुला सुद्धा आता त्याच मार्गाने चालावं लागेल. नाही गो, हा मार्ग होता कठीण शेती संतांना सोपा जामू तिथून काढ्या. तेव्हा गुरुकृपेचा हा फायदा घ्या आणि त्यांच्या लक्षणांनी आपण स्वतः गुरु स्वरूप व्हा. एवढ्यासाठी हा विषय घेतलेला आहे आणि अत्यंत रमणीय विषय हा. आता पहा ना, पुढची जी लक्षण आहेत ना आणखी, ती ऐकताना तर आपल्याला अतिशय आनंद होतो. किंवा आजची सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊया. 2-3 लक्षण आपण आता पाहिलेले आहेत, ती लक्षात ठेवा. हरिओम तत्सत.